तर मी चारी बिल्डिंगचे आभार मानत आहे. 16, 17, 18, 19 खरोखरच इतका आवाज होऊन सुद्धा सगळ्यांनी आम्हाला सहकार्य केले. खरोखरच आम्ही आभार आहेत. तसेच आम्ही आभार मानत आहेत यूट्यूबवाल्यांचे की त्यांनी आम्हाला पूर्ण दिवस दिला आहे. आमच्यासाठी ते वेळ उभे राहिले आहेत. स्पोर्ट्स अँड एम्पायर चॅनलचे आम्ही आभारी आहोत की त्यांनी आम्हाला खूप चांगली सहकार्य केलं, मदतही केली. खरोखर आम्ही त्यांचे आभार आहोत. तसेच आम्ही डीजे मेकर अँड्रूचे पण आभारी आहोत. आम्ही अँड्रूचे खूप आभारी आहोत की अँड्रूने आम्हाला चांगलं सहकार्य केलं. तसेच मी दत्ता गडेकर याचा आभारी आहे कारण त्याने आम्हाला वायफाय देऊन खूप सहकार्य केलेलं आहे. तसेच मी मिलिंद वैद्य आपले नगरसेवक यांचाही आभारी आहे की त्यांनी 25,000 देणगी देऊन या सामन्याला खूपच चांगलं योगदान दिलेलं आहे. तसंच ही जी लहान मुलं आहेत त्यांचे पण आम्ही आभार मानतो कारण असं वाटलं नव्हतं की ही पिढी एवढी चांगली इकडे येऊन सगळे करेल, पण खूपच चांगलं मॅनेज केलं आहे. आणि मी आभार मानतो विशाल तरे यांचे. विशाल तरेने ही पिढी जिवंत ठेवलेली आहे. खरोखरच विशाल तरे यांचे आभार. ह्या लहान पिढींना सगळ्यांना घेऊन चालायचं हे विशाल तरेंना शक्य आहे. आणि विशाल तरेंचा PA आशीर्वाद मेहर याचे मी आभार मानतो. आशीर्वाद मेहर, खरोखर आशीर्वाद मेहर यांनी खूप चांगले प्रयत्न केले हा सामना ह्याचे आयोजन करण्यासाठी. आता मी मान्यवरांना विनंती करत आहे की आपण तर मान्यवर आलेले आहेत. तर मी योगेशचे आभार मानत आहे. वरून माहीत बघत होता. योगेश उळेचे पण आभार मानतो आम्ही. योगेश उळे आणि आता आपण पारितोषिक वितरणाला आपण तू अनाउन्स कर ना. तू अनाउन्स कर. आणि सर्व मान्यवर आलेले आहेत. तर विशाल तरे, मान्यवर विशाल तरे यांनी येऊन बसायचं. विशाल तरे आलेले आहेत आपल्याकडे सर्व मान्यवर. एकच फक्त विशाल तरे यांची कमी आहे. तर मी ओनरचं नाव घेत आहे. ओके, तर मी ओनरचं नाव घेत आहे. तसं ओनरने यायचं आहे इकडे. तर मान्यवर आलेले आहेत आपल्याकडे. चंद्रकांत गेणी, आपले भाऊ मेहर, विभाग प्रमुख अमोल मेस्त्री, शाखा अध्यक्ष कमलाकर देव, गणपतीचे खजिनदार कपिल तरे हे सर्व आलेले आहेत. विशाल तरे कमी आहेत. विशाल तरे. तर विशाल तरे काही कामानिमित्त बाहेर गेले असल्याने ते येत नाहीत. तर मी आता विनिंग टीमचे मालक सिंहगडचे हेमंत तामोरे, चंद्रकांत किनी यांना मी विनंती करत आहे.
तर हेमंत तांबोरे इथे यायचं आहे. हेमंत तांबोरे हेमंत तांबोरे हे चांगलं नाही. चांगली टीम निवडली होती तुम्ही, अभिनंदन तुमचं. मी आता मेयर साहेबांना बोलवत आहे. नाही नाही तुम्ही बसा ना. नाही नाही तुम्ही बसा. प्रबलगडचे मंदार चौधरी. प्रबलगडचे मी विभाग प्रमुखांना बोलवतो. अमोल मेस्त्री. तर रायगडचे सुशांत देव. सुशांत रायगड. रायगड आलेले आहेत. हर्षल ठाकूर. हर्षल ठाकूर. तर मी कमलाकर देव यांना विनंती करत आहे. हा नाही राजगड. राजगडचे ओनर संदीप केणी. कपिल तरेनी येथे यायचं आहे. लोहगडचे मालक विनोद चौधरी. मालक मालक आणि आशीर्वाद मेहर यांना मी सांगत आहे शेवटचं द्यायला. पुरंदर. पुरंदरचे कृणाल पाटील. सनी फायनलला आले, पराभव झाला. काय म्हणणं आहे त्याच्यावर तुमचं? इन्शाल्लाह बॉयज प्लेड वेल. खूपच चांगले खेळले सगळे. हारणं आणि जितणं होत असतं, असं काही नाही. जेवलो नाही रे. ठीक आहे. मग आता मला यांना बोलावं लागेल. कैसा हराया. आणि आता आता मागील मॅचचे सेमीफायनलचे मॅन ऑफ द मॅच मी चंद्रकांत किणी यांना विनंती करतो की सेमीफायनलच्या मॅन ऑफ द मॅच साठी ते यायचं आहे. सेमीफायनलचा मॅन ऑफ द मॅच. तर सेमीफायनलचे मॅन ऑफ द मॅच पुरंदर संघाचे कोण असेल तुम्ही सांगू शका? सेमीफायनलचे मिलिंद तरे. मी तुम्हाला मेयर आमंत्रण करतोय. फायनलचे मॅन ऑफ द मॅच साठी मी बोलवत आहे अक्षय वैती. अक्षय वैती फायनलचे मॅन ऑफ द मॅच. अक्षय फायनलमध्ये चांगलीच फलंदाजी केली, गोलंदाजी केली, 10 रन केले, 1 विकेट घेतला. फायनल खेळताना काय टेन्शन होतं का? नाही नाही अजिबात नाही. माझे प्लेयर सगळे चांगलेच होते, पण काय प्रॉब्लेम नव्हता. एकदम मस्त मजा आली. एकदा बोला ना कैसा हराया. तर आता बेस्ट ज्युनियर
मी कमलाकर देवांना बोलवत आहे बेस्ट ज्युनियरसाठी. बेस्ट ज्युनियर, बेस्ट ज्युनियर, बेस्ट ज्युनियर कोण असू शकते, कोणी सांगू शकते का? बेस्ट ज्युनियर अनिकेत येते. अनिकेत अरे इकडे ये. तर बेस्ट ज्युनियर म्हणून तुला बक्षीस मिळालं, त्याचं तू श्रेय कोणाला देतोयस? कुणाला नाही? अरे कळण्यात आला तरी बोल. आता आहे बेस्ट सिनियर. मी विभाग प्रमुख अमोल मेसी यांना बोलवत आहे. बेस्ट सिनियर कोणी सांगू शकते? बेस्ट सिनियर कोण असू शकते? चंद्रकांत, नाव बरोबर आहे चंद्रकांत, पण काय? तामोरे यांनी 11 विकेट घेतल्यात, 16 धावा केलेल्या आहेत. त्या बॉक्समध्ये काय कोणी सांगू शकेल का? तर मी चंद्रकांत यांना विचारत आहे की खरोखरच सिनियर हा तुमच्यासारखा असावा प्रत्येक टीममध्ये. तर तुम्ही सिनियर या नात्याने आपल्या संघाला काय उपदेश देऊ शकता? मी तर एकच म्हणेल, जितके पण प्लेयर माझ्या टीममधनं खेळलेत त्यांना खूप खूप धन्यवाद आणि त्यांनी असंच खेळत राहावं. आणि इतर टीमला सुद्धा मी सांगतोय की तुम्हाला जितकं खेळता येईल तितकं खेळा, कारण त्यांनी तुमचा चांगला फिटनेस राहतोय आणि तुमचं मनसुद्धा प्रसन्न राहते. धन्यवाद, चांगला उद्देश दिलेला आहे चंद्रकांत. आता मी कपिल दरेला बोलवत आहे. बेस्ट बॉलरसाठी. आणि बेस्ट बॉलर मी पुन्हा एकदा चंद्रकांत तामोरे. तर बेस्ट बॉलर हे तुम्हाला प्राइज मिळालं आहे. मला असं वाटतं की तुम्ही संध्याकाळी क्लासेस चालू करावे, जेणेकरून जी नवीन पिढी आहे त्यांना बॉलिंगचे चांगले मार्गदर्शन. काय म्हणणं आहे याच्यावर तुमचं? मी बघतो वरनं खेळताना काही इकडची दोन्ही बिल्डिंगची पोरं खूप चांगली खेळत आहेत. फक्त त्यांना तुम्ही गायडन्स करा, म्हणजे 16 आणि 17च्या मुलांनी का ज्याने त्याने फिल्डिंग करताना, थ्रो करताना कसं करावं आणि खेळताना कसा थ्रो करायचा आणि फिल्डिंग करताना कुठली कुठली आपण खबरदारी घेऊ शकतो. ॲक्च्युली काय झालं, आता 16-17तले सगळे करू शकतात, पण ते कसं होतं, ते आपल्याला परदेशी प्लेअर लागतो ना, म्हणून आम्ही तुम्हाला आमंत्रण करत आहोत की तुम्ही 18 नंबरवाले आमच्या प्लेअरला मार्गदर्शन करावं. वाटलं आम्ही तुमच्याकडे मार्गदर्शन करतो. धन्यवाद. बेस्ट बॅट्समनसाठी बेस्ट बॅट्समन कोणी गेस करू शकते का? बेस्ट बॅट्समन तरे तर आहे, तरेशिवाय पर्याय नाही, कारण आता लागले तारे. तर बेस्ट बॅट्समन भार्गव तरे. भार्गव मी कमलाकर देवांना विनंती करत आहे. कमलाकर देव, अरे दुरी सरकली तिरीच. कपिल दरे. तर मॅन ऑफ दी सिरीज, मॅन ऑफ दी सिरीज साठी मी आमंत्रित करत आहे
कोणी गेस करू शकेल का? तर आहे, तर पुन्हा एकदा आहे. तर मॅन ऑफ द सिरीज तर आहे. हा, त्या काकाला राग आला, मग काकाला बोलवतो. मिलिंद तरे मॅन ऑफ द सिरीज. तर मिलिंद तरे, अरे तुम्ही जाणार ना, मला माहिती आहे. तुम्ही काही कडे आलायचे नाही आता. खरं पण म्हणताना गड आला पण सिंह गेला. सगळे प्राईज तुम्ही घेतले, पण सिंह गेल्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? ॲक्च्युली सगळेच चांगले खेळले. समोरची टीम पण चांगली खेळली. बॉलिंग त्यांची चांगलीच होती. पण आम्ही लास्टचे 2 ओव्हर आणि मी मॅच आतमध्ये आणली होती. पण विकेट्स आमचे राहिले नाही आणि सगळे चांगले प्लेयर आऊट झाले आमचे. म्हणजे धावण्याच्या ह्याच्यामध्ये सगळे रनआउटच झाले. तिथे आम्ही मॅच हातातनं आमची गेली असं वाटते. पुरंदरमध्ये खरोखर बघायला गेलं तर रनिंग बिटवीन द विकेट ही खूपच चांगली होती. तर त्याचं मार्गदर्शन तुम्हाला कोणी केलं? सनी. तर तुमच्या टीममध्ये खरोखर सगळे चपळ प्लेअर होते. तर तर कौशिक केणेबद्दल तुमचं काय म्हणणं आहे, की ते 2 रन धावू शकत होते का? कौशिक केणी 10 वर्ष अगोदर नीट खेळत होता. नाही, ठीक आहे, थोडंसं फिटनेससाठी करायला पाहिजे. पण सगळे चांगले प्लेअर होते आमच्याकडे आणि नाही, खरोखरच टीम तुमची चांगली होती. बलाढ्य टीम होती तुमची. अष्टपैलू होते सर्व. महागडी टीम होती. अरे गेला लगेच तू. 80,000च्या प्लेअर बद्दल बोलायचं होतं. तर आता कमलाकर देव या, तुम्ही तिघं सिनियर या. रनरअप काय? रनरअप आहे. तर मी पुरंदर टीमला आमंत्रित करत आहे. आपल्या ओनर सोबत यायचं आहे पुरंदर टीमनी. आपल्या ओनर सहित यायचं आहे पुरंदर टीमनी. ठीक आहे कॅप्टन कमलेव, एक एक करून या. आलेले आहेत सुनील वायदंडे कर्णधार. गळ्यात घाल, गळ्यात घाल, गळ्यात. आणि तिकडे दाखव. दुसरा येत आहे मिलिंद तरे. गळ्यात घाल, मान दे तिकडे बघ. साईश देव. नैतिक पाटील. दीपक पाटील. कौशिक किणी. वैभव तरे. भार्गव तरे. आणि आता येत आहे FPL चा सर्वात
महागडा प्लेयर महेश दमणकर. आणि यांचं वय कोणी सांगू शकेल का? आणि मालक 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 बाबा लगीन ये. बाबा लगीन ये. आणि आलेला आहे ओनर. आता मी विजयी टीमला विनंती करत आहे, या साईडने या. विजयी टीम आपल्या ओनर सोबत या. तर आलेले आहेत कर्णधार मिलिंद मोरे, मयूर शेट्टे, अमय तांडेल, हितेंद्र जोगमेरकर, अनिकेत, तेजस मुणगेकर, सचिन राऊळ, अक्षय ना, अक्षय वैती. अरे टाळ्या वाजवा. चंद्रकांत तामोरे, आणि मालक ओनर हेमंत तामोरे. ते काय तुमचा ओनर बोलत नाही बोलत, हेमंत तामोरे. तर अरे आणि हे आता काय फायनल आणि ज्या वेळेची सर्वजण वाट बघत होते, वर्ष 7वं FPL. दरवर्षी असंच आपण खेळत राहणार आहोत. दरवर्षी 26 जानेवारीला होते, यावेळी 25 जानेवारीला आपण खेळलेलो आहोत. आणि मी आमंत्रित करत आहे टीम सिंहगडचे कर्णधार मिलिंद मोरे. सगळ्यांनी या आता, या या या. फुटलं काय आता? बेकार आहे, फुटत नाही. खरोखरच वर्ष 7वे विजेत्याचं नाव कोरलेलं आहे सिंहगड. कर्णधार मिलिंद मोरे. चांगलीच कॅप्टनशिप. आता कुठलं अरे असं